नमस्कार. आईच्या रेसिपीमध्ये आज आपण चिकन मोमोज अगदी मार्केटमध्ये मिळतात तशा पद्धतीने घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे, त्यामुळे पूर्ण रेसिपी नक्की पहा आणि घरी मोमोज नक्की करा. त्यासाठी इथे मी 200 ग्रॅम चिकन खिमा घेतलेला आहे. आणि आता पहिल्यांदा आपण काय करायचे, 2 वाटी इथे मी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात. 1 चमचा तेल घातलेला आहे आणि थोडं थोडं पाणी मिक्स करून आपल्याला मैद्याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडा घट्ट मळून घ्यायचा आहे, म्हणजे आपला मोमोजचा आकार छान आपल्याला देता येतो. आता हे झाकून ठेवूया. आता स्टफिंगसाठी आपण इथे तेलामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घेतलेला आहे. कांदा व्यवस्थित 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. आणि आता त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकूया. ती सुद्धा व्यवस्थित आता परतून घ्यायची आहे आपल्याला. आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये आता इथे मी अर्धी वाटी बारीक चिरलेला कोबी घातलेला आहे आणि अर्धी वाटी किसलेलं गाजर घेतलेलं आहे. हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरी चालेल, पण कोबी आणि गाजर यामुळे आपले मोमोज आहेत ते चवीला खूप छान लागतात. त्यामुळे इथे मी थोड्याशा भाज्या पण घातलेल्या आहेत. मिनिटभर कोबी आणि गाजर परतल्यानंतर त्यामध्ये आता आपण खिमा घालायचा आहे. खिमा घातल्यानंतर 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घेऊया आपण. व्यवस्थित आपला खिमा आपण परतून घेतलेला आहे. चिकन मोमोज करताना पहिल्यांदा खिमा शिजवून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण हा खिमा आता शिजवून घेणार आहोत. त्याआधी आपण आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात, मिरी पावडर घालूयात आणि 1 चमचा इथे मी सोया सॉस घालणार आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूया. थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालूया. आता व्यवस्थित मिक्स करून आपण हा चिकन खिमा आहे हा 10 मिनिटं आपण शिजवून घ्यायचा आहे. आता मी झाकण ठेवते आणि 10 ते 12 मिनिटं वाफ आणून शिजवून घेणार आहे. 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत. मस्त आपला चिकन खिमा शिजलेला आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चमच्यानी असा सर्व स्मॅश करून घ्यायचा आहे. हे बघा, पाहू शकताय तुम्ही, चमच्यानी मी व्यवस्थित असा एकजीव केलेला आहे आणि आपला चिकन खिमा आहे हा व्यवस्थित ड्राय झालेला आहे. त्यामुळे आता गॅस बंद करूया. आता मोमोज तयार करण्यासाठी मैद्याची छोटीशी गोळी घेतलेली आहे आणि पुरीसारखी लाटून घ्यायची आहे. आपण नेहमीसारखी पुरी करतो त्यापेक्षा थोडीशी पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे. त्यामध्ये आता हे आपण स्टफिंग भरायचं आहे अशा प्रकारे. आणि आता मोमोज कसा करायचा ते तुम्हाला मी सांगणार आहे. एक साईडने अशा प्रकारे प्लेट्स पाडून घ्यायच्या आहे. हे बघा, एक साईडने अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत आणि दुसरी बाजू प्लेनच ठेवायची आहे आपल्याला. अर्धी बाजू प्लेट्स पाडून घेतल्यानंतर जी प्लेन बाजू आहे ती त्यावर अशा प्रकारे दाबून आपला मोमोज बंद करायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे दोन्ही प्लेट्स दाबून बंद करूया. मस्त आपला मोमोज तयार झालेला आहे. अशाच प्रकारे सगळे मोमोज मी तयार करून घेते. बघा, आकारही किती सुंदर आलेला आहे. तर बाकीचे मोमोज तयार करून घेते. तर चाळणीला खाली तेल लावलेलं आहे, त्यामध्ये पण मोमोज ठेवायचे आणि वरून थोडंसं ब्रशनी इथे मी तेल लावत आहे. म्हणजे काय होईल, आपले मोमोज चांगले असे शाईन करतील. आता इथे खाली पाणी ठेवलेलं आहे एका भांड्यामध्ये आणि 10 ते 12 मिनिटं आपण हे मोमोज छान असे वाफवून घ्यायचे आहेत. 10 ते 12 मिनिटं झालीत. आता आपण पाहूयात. अरे वा, मस्त मस्त असे आपले मोमोज शिजलेले आहेत. आता आपण काढून घेऊयात. असेच घरच्या साहित्यामध्ये साधे सोपे मोमोज नक्की ट्राय करा
आणि माझी रेसिपी आवडली असेल तर आईच्या रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स मात्र नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत. धन्यवाद.